नागपूर चंद्रपूर मार्गालगतच्या रत्नमाला चौकातील इफास बँकेला 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आग लागली। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने बँकेचे खूप नुकसान टळल्याचे मानले जात आहे। 2 ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने बँकेला सुट्टी होती। सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बँकेच्या इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने वरोरा पोलिसांना सूचना देण्यात आली। वरोरा पोलीस घटनास्थळी पोहोचले। वरोरा नगर परिषदाने अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवत होते। वीज कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला। बँक इमारतीच्या मागील बाजूस एक खिडकी होती, ती खिडकी पूर्णपणे बंद करण्यात आली। बँक इमारतीत सर्वत्र धूर झाल्याने बँक इमारतीत जाऊन आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते। बंद करण्यात आलेली खिडकी गॅस कटरच्या साहाय्याने कापल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। घटनास्थळी जीएमचे अग्निशामक दल पोहोचले। आगीमध्ये बँकेचे एक एसी झाला, परंतु रेकॉर्ड सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली। बँकेला लागून एटीएम आहे ते सुरक्षित राहिले। ही आग सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास लागल्याने नागरिकांना दिसले, परंतु ते 2-3 तास पूर्वी लागल्याचे बोलले जात आहे। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।